सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की नारेगाव असेल किंवा हर्सूल असेल, सगळ्यात जास्त जर वेळ कोणाला मिळाला असेल तर ह्या दोन भागांवरती आपण जी कारवाई करायची. आपल्यालाही माहिती आहे की मागच्या 15 दिवसांपासून आम्ही ह्या दोन्ही भागांमध्ये अनाऊन्समेंट्स केलेले आहेत, जाहीर प्रकटन दिलेले आहे आणि स्वतः या ठिकाणी येऊन टोटल स्टेशन सर्वे देखील केलेला होता. मात्र नागरिकांचं म्हणणं आहे की त्यांना फिजिकल स्वरूपामध्ये त्या मार्किंग्स होणं अपेक्षित आहे. तर त्यांचीही मागणी आम्ही मान्य केली आणि सुवर्णमध्ये सांगून आज सकाळी आम्ही त्यांना पूर्ण जे टोटल स्टेशन सर्वेच्या अगेन्स्टमध्ये ज्या मार्किंग अपेक्षित आहेत, जे आम्ही ऑलरेडी केलेले होते पण त्यांना फिजिकल स्वरूपात हवे, तर ते आम्ही त्यांना दाखवून दिलेले आहेत. ती मार्किंग साधारण दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्ण होणार आहे. 1 वाजेच्या नंतर ज्या मार्किंग झालेल्या आहेत ते जयभवानी चौकापासून आम्ही पुढे कारवाईला सुरुवात करणार आहोत. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिकांना आव्हान एवढंच आहे की हा रस्ता एक शहरातला मुख्य रस्ता आहे. विविध खेड्यांना हा रस्ता जोडणारा एक दुवा ठरू शकतो. ह्या भागामधल्या नागरिकांनी जर आता मोठ्या प्रमाणात इथे जागा जर रिकामी करून दिली आणि इथे ग्रीन स्पेस, सर्व्हिस रोड ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर न भूतो न भविष्यती एवढा ह्या भागांमधला जो विकासाचा वेग आहे तो वाढू शकेल. इथल्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉपर्टीजचं पण मूल्यांकन हे चांगल्या प्रमाणात होऊ शकेल आणि एक ट्रॅफिक कंजेशनचा जो ह्या भागात सगळ्यात मोठा मुद्दा होतो, ज्यामुळे अपघात होतात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात. आपण बघताय की 4 ते 5 स्कूल्स या रस्त्यावरच आहेत या भागामध्ये. तर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या कोणाचं दुर्दैवी त्याच्यामध्ये प्रसंग ओढावू नये म्हणून नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावं आणि विकासामध्ये आपला सहभाग नोंदवावा. सर, वीकेंडपर्यंत